संग्राम अरुण जगताप यांनी मला 51 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। ही त्याची प्रत मला त्या ठिकाणी मिळालेली आहे। ह्या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलंय की जैन समाजाच्या ट्रस्टची जागा बळकावली, हडप केली, स्वतःचं कार्यालय सुरू केलं, जुनं जैन मंदिर पाडलं, अशा आशयाची विविध खोटी आरोप व बदनामीकारक वक्तव्य मी केली म्हणून त्यांनी मला ही नोटीस पाठवली। मुळामध्ये जी काही नोटीस मला 51 कोटींची मिळाली आहे ते पाठवणारे जे काही त्या ठिकाणी त्यांचे कायदेशीर सल्लागार आहेत ते स्वतः SP ऑफिस हल्ला प्रकरणात आरोपी राहिलेले त्या ठिकाणी व्यक्ती आहेत। दुसरं जे आहे की जैन मंदिराच्या भूखंडाच्या बाबतीमध्ये जे काही आरोप मी आतापर्यंत त्या ठिकाणी केलेत या आरोपांवरती मी अत्यंत ठाम त्या ठिकाणी आहे। या बाबतीमध्ये त्या ठिकाणी माझं संग्राम जगतापांना जाहीर चॅलेंज आहे, खुलं आव्हान आणि निमंत्रण देखील आहे की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। मयत माता ज्या आहेत मंगूबाई हिरालाल वोरा यांनी हा भूखंड जैन समाजाला त्या ठिकाणी मंदिराच्या धार्मिक कार्यकर्ता देणगी दिला होता, तो तुम्ही हडप केलाय। त्या ठिकाणी तुमचं राजकीय कार्यालय थाटलंय। हे फार लांबचे नाही, जुनं तर सांगितलं पण हे आता 2 दिवसापूर्वीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुम्ही या ठिकाणी सत्कार स्वीकारताय, तशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत। तुम्ही 51 कोटी रुपयांचा भूखंड जो भूखंड आहे तो खाली न करता मलाच 51 कोटी रुपयाची नोटीस पाठवता आपण नुकसानीची। तुम्ही मला त्या ठिकाणी न्यायालयात बोलवा, मी न्यायालयात यायला तयार आहे। तुम्ही मला तुरुंगात टाका, मी तुरुंगात जायला तयार आहे। मात्र त्याआधी माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज साहेबांच्या समाधीसमोर त्या ठिकाणी या। आम्ही तुम्हाला आव्हान दिलंय, वेळ आणि दिवस तुम्ही सांगा, आम्ही तुमची 2-3 दिवस वाट बघू। तुमचं उत्तर नाही आता आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वेळ सांगू, त्या दिवशी तिथे उपस्थित राहू, सगळे पुरावे त्या ठिकाणी घेऊन येतो। ट्रस्टींना येऊ द्या, सहकार ट्रस्टींना येऊ द्या, जो कोणी भाडेकरू आहे स्वयंघोषित त्याला येऊ द्या आणि त्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी जे त्या ठिकाणी होऊ द्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।